नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी अक्कलकोवा मार्गावरील देवगोई घाटामध्ये एक स्कूल बस खोल दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झालाय। अपघातग्रस्त बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर स्थानिकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते। ही बस मोलगीकडून अक्कलकोवाकडे येत होती आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे घडला हे देखील समोर आलेलं नाहीये। निलेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। निलेश, खरं तर भीषण अपघात म्हणावा लागेल। सध्या किती लोक जखमी आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे आणि अपघात कशामुळे झाला? जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे इथली जी अनुदानित आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेचे हे सर्व विद्यार्थी आहेत। खरं तर दिवाळीची सुट्टी लागल्याने विद्यार्थी गावाकडे गेलेले होते। त्याच विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये परत घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेने ही बस पाठवलेली होती। विद्यार्थ्यांना परत घेऊन येत असताना देवगोई घाटातील आमलीबारी जवळ या बसचा भीषण अपघात झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानेच ही बस खोल दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। जवळपास 50हून अधिक विद्यार्थी, जे जखमी विद्यार्थी त्यांना मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेलं आहे। तर एका जणाचा मृत्यू झाल्याचा आता प्राथमिक माहिती समोर येत आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ही प्रशासनाकडून वर्तवली जात आहे। हा सगळा प्रकार झाल्यानंतर प्रशासनानं अपघातस्थळी धाव घेतलेली आहे, मदत कार्य सुरू केलेलं आहे। मात्र या अपघातातील सगळे चिमुकले असल्यामुळं त्यांचे नातेवाईक आता रुग्णालयात दाखल होऊन मोठा आक्रोश करताना दिसून येत आहे। निलेश, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरात बाईक रायडर्सनी उच्छाद मांडलेला आहे। अनेक युवक जीव धोक्यात घालत धोकादायक स्टंट करतायत आणि या बेदरकार स्टंटमुळे केवळ त्यांचाच नव्हे तर इतर वाहन चालकांचा सुद्धा जीव धोक्यात आलेला आहे। अनेक रायडर्स कमीत कमी वेळेत मुंबई पुणे हे अंतर पार करण्याची स्पर्धा लावतायत आणि इतकंच नव्हे तर सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्रामवरती आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे स्टंट्स मुद्दाम केले जात आहेत। अशा व्हिडिओचं शूटिंग करत ते रील्स म्हणून अपलोड सुद्धा केले जात आहेत। त्यामुळे अशा युवकांना स्टंट करण्याचं आकर्षण वाटतंय। पोलीस गस्त अपुरी असल्यामुळे रायडर्स पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। खंडाळा परिसरातली सगळी दृश्य बघतोय। अनेक बाईक रायडर जे आहेत ते आपला जीव धोक्यात घालत हे स्टंटबाजी करताना बघायला मिळत आहे। सलग झालेल्या अवकाळी पावसानंतर बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसू लागलेला आहे। कांदा पिकांवरती करपा मावासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकं सडू लागल्याचं पाहून चांदवडच्या रायपूर या ठिकाणी हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने 2 एकर पिकांवरती रोटावेटर फिरवून संताप व्यक्त केलाय। पिकांवरती मोठ्या प्रमाणात केलेला खर्च वाया गेला असून दुसरं पीक कसं उभं करायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। त्याच्यावर रोटर मारला कारण त्याचे 100% नुकसान झाले आणि आलेला खर्च 70 ते 80 हजार रुपये आणि हा खर्च निघू शकत नाही आणि सरकारने पण दिली तुटपुंजी मदत, ती पण उपयोगाची नाही, तिने काहीच होत नाही। मग रोटर मारून एक तर काहीतरी त्याच्यात आपण गहू करू किंवा मग पर्याय नसल्यामुळे रोटर मारून आपण सरकारला दाखवून देऊ की बाबा पर्यायच नाही याच्याशिवाय, आणि सरकारने आम्हाला मदत करावी, पीक विम्याचे पैसे द्यावे अशीच आमची अपेक्षा। आणि एवढं करून जरी आमचा माल कुठं बाजारात न्यायचा असेल तर सरकारने जर दक्षता घेतली, निर्यात धोरण जर व्यवस्थित राबले तर त्याच्यातून आम्हाला योग्य निर्णय घेता येईल शेतकऱ्यांना, असं आम्हाला वाटतं।